हॅलो नमस्कार मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स पाहणार आहोत. त्यानंतर मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंडचं मेरिट किती लागेल आणि लेखी परीक्षेसाठी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सर्वात पहिली जी अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की पोलीस ट्रेनिंग तारीख आलेली आहे. तर बघा, सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुलाखतीत हजर करून घेतलेल्या 9वा प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्याबाबत. तर बघा, 19 सप्टेंबर 2024 पासून हे ट्रेनिंग सुरू होणार आहे. तर या ठिकाणी बघा, हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही विषय बघू शकता. सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुलाखत हजर करून घेतलेल्या नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षणाकरिता पाठवण्याबाबत. तर या ठिकाणी बघू शकता, सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून ही सर्व माहिती तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल ही अपडेट आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की सीपी मुंबई पोलीस भरती 2024. तर बघा, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 चा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. तर या ठिकाणी बघा, स्क्रीनवरती तुम्हाला हा कट ऑफ दिसतोय. तर बघा, हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. असं अजिबात मत नाहीये की 100% असंच मेरिट तुमचं लागेल. परंतु हा जो कट ऑफ तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती दिसतोय, या कट ऑफच्या नक्कीच आसपास कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, सीपी मुंबई कट ऑफ 2024 कॅटेगरी नुसार दिलेला आहे. ओपनचा कट ऑफ बघा, मुलांचा जो कट ऑफ आहे तो बघू शकता या ठिकाणी 39 ते 41 या रेंज पर्यंत जाऊ शकतो. महिलांचा जो कट ऑफ आहे तो बघा 34 ते 36 यापर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर बघा, ईडब्ल्यूएस चा जो कट ऑफ आहे यावेळेस थोडा कमी लागण्याचे चान्सेस दिसत आहेत, कारण की भरपूर जणांनी फॉर्म हे एससीबीसी मधून भरलेले आहेत. ठीक आहे, तर ग्राउंडचं जे ईडब्ल्यूएस चे मेरिट आहे बघा, या ठिकाणी आपण 35 ते 37 दिलेलं आहे, परंतु याच्यापेक्षा सुद्धा ईडब्ल्यूएस चे मेरिट खाली येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हा एक अंदाज आहे. त्यानंतर फिमेलचं मेरिट या ठिकाणी बघू शकता 26 ते 28 पर्यंत लागू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ओबीसी एससी एसटी कॅटेगरी सर्व कॅटेगरीचे मेरिट तुम्हाला मी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. एनटीबी एनटीसी एनटीडी आणि एसबीसी या सर्व ज्या कॅटेगरी आहे त्यांचे मेरिट बघा अशा प्रकारे लागू शकतं. या कट ऑफ मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो कमेंट मध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिले जाईल. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा हा समजून घ्या, हे जे मेरिट आहे याच्यामध्ये एक मार्क कमी सुद्धा होऊ शकतो किंवा 1-2 मार्काचा मायनस मध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा प्लस मध्ये सुद्धा जाऊ शकतो. हे जे तुम्हाला समजा आता या ठिकाणी 34 ते 36 दिलेलं आहे, तर 34 वरून 32 वर सुद्धा येऊ शकतं किंवा 33 वर सुद्धा येऊ शकतं, किंवा या ठिकाणी जे 36 दिलेलं आहे म्हणजे हाय कट ऑफ आपण या ठिकाणी दिलेला आहे 34 ते 36 ही रेंज तुम्हाला सांगितलेली आहे. तर 36 पासून 37-38 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. परंतु आपण जो या ठिकाणी अंदाज दिलेला आहे याच्या आसपास नक्कीच कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.